नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललो आहोत एक इतिहासकालीन वास्तू बघायला. ती वास्तू कोणती आहे हे तुम्हाला आता थोड्याच वेळात समजेल. तर चला तर आपण ती बघूया, इतिहासकालीन वास्तू. हे आहे कोल्हापूरमधील मिसरी गाव आणि ते आहे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक. ही आहे आदिष्टी कृपा आणि ही आहे गावातील शेती. जर पाहत असाल तर आम्ही ते एकदम पहाटे सकाळी आलो होतो आणि इथला निसर्ग एकदम छान आणि सुंदर असा आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. आणि आज एक पोवाडा सादर करणार आहे, तो आपल्याला बघायचा आहे. थोडं आपण इथे फिरून आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत ते आपण शूट करूया. यानंतर अजूनही काही ठिकाणं आम्हाला फिरायची आहेत, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे समोर जे दिसत आहे ते आहे शिवाजी महाराजांचं मंदिर. त्याला नक्षीकाम असं छान असं केलेलं आहे. त्यानंतर बाजूला जो तुम्हाला दिसत आहे जो बुरुज आहे त्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्याबद्दल काही थोडंसं लिहिलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो. उजव्या साईडला त्यांचं मंदिर आहे आणि इथून जरा पुढे गेलो आपण तर जे समोर दिसत आहे ते शिव मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला ना रंगीत अशी फुलझाडं होती. तर आपण हे स्मारक बघूया. या स्मारकावरती तिथे जो लिहिलेला आहे तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. उन्होंने एक आंख का कटाक्ष डाला कि वो बहलोल खान को क्यों छोड़ा. फिर 7 वॉरियर घुस जाते हैं 10,000 की फौज में और खुद को आहुति देते थे. दैट इज लाइक अ मैन विथ करेज. आर्मी है वो. समोर जी आहेत ती बसमधून आलेली आमची मंडळी आहेत आणि ही दरवर्षी आमच्या बसने प्रवास करतात. तुम्हाला अशी जर बस हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हालाही जर मुंबईतून पिकनिक किंवा इतर काही कार्यक्रमांसाठी बस वगैरे हव्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. चला तर मग आपण आता पुढील होणारा कार्यक्रम पाहूया. या एरियाचं वैशिष्ट्य आहे आणि हा एरिया आहे नेसरी. सगळ्यांना माहिती असेल नेसरी. कोणी जर विचारलं वीर मराठी सात दवडले यांची जे स्मारक आहे जे कुठे असेल ते नेसरीमध्ये. सगळ्यांनी लक्षात ठेवा नेसरी ही नेसरी ही खिंड आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि आमच्या इकडच्या महात्म्यांचं सुद्धा भाग्य आहे की तुम्ही सगळे संत महात्मे इकडे आलात आणि ही सेवा करण्याचा सुद्धा मोका दिला. तर एक पोवाडा होईल यावरती. काय करा राजाधिराज जोगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. नमो पार्वती पते. नमो पार्वती पते.
देणगी दैवी शक्तीची दान, देणगी दैवी शक्तीची दान, ऐका गुणगान देऊनी ज्ञान, ऐका गुणगान देऊनी ज्ञान, ऐका गुणगान देऊनी ज्ञान, ऐका गुणगान देऊनी ज्ञान, शिवाजी महाराजांचा जाती कीर्ती साऱ्या जगात जाती कीर्ती साऱ्या जगात मृत्यूलोक आपल्या दक्षिण देशात महाशिव शिवाजी अवतरला, महाशिव शिवाजी अवतरला, महाशिव शिवाजी अवतरला, हिंदू धर्माच्या रक्षणाला, हिंदू धर्माच्या रक्षणाला, धरतीचा मूल मरणारा, धरतीचा मूल मरणारा, धरतीचा असुरांनी मुलूक पिला, अरे असुरांनी मुलूक पिला, मानी नाव कोणी देवा दिला, ऋषीचा होम बंद पडला, ऋषीचा होम बंद पडला, जगामध्ये न्याय नाही उरला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं भारतवर्षे तदात्मनो श्रीराम या श्रीकृष्णाच्या वृत्तीप्रमाणे शिवाजी महाराजांचा अवतार कधी झाला बघा. ऋषीचा होम बंद पडला, ऋषीचा होम बंद पडला, जगामध्ये न्याय नाही उरला, जगामध्ये न्याय नाही उरला, गणित पहिलं पहिलं झाला, माई ओळखीला लेकराला, अरे माय ओळखीला लेकराला, लागली चिंता महादेवाला. छत्रपती शिवाजी महाराज अवतार आहे बरं का, आणि तुम्ही आम्ही परमात्मा लोक आहे. हा अवतार कोणाचा आहे? भगवान शंकराचा अवतार आहे. त्यावेळेला आई बहिणीमध्ये न्याय झाला नव्हता, माई लेकरामध्ये न्याय झाला नव्हता, आणि अत्याचाराचं वातावरण झालं होतं. लागली चिंता महादेवाला, लागली चिंता महादेवाला, बसून विचार केला कैलासाला, बसून विचार केला कैलासाला, अवतार शिवाजीचा झाला, अवतार शिवाजीचा झाला, धन्यवीर शहाजी भोसले, धन्यवीर शहाजी भोसले, तुला शोभले, राजाने जिजाबाई माता जन्म देवी, जिजाबाई माता जन्म देवी, जिजाबाई माता जन्म देवी, जिजाबाई माता जन्म देवी, जिजाबाई माता जन्म देवी. शिवनेरी किल्ल्याच्या ठाई, शिवनेरी किल्ल्याच्या ठाई, शिवनेरी किल्ल्याच्या ठाई, जन्म शिवबायांचा होईल, जन्म शिवबायांचा होईल, जन्म शिवबायांचा होईल. 1551 फाल्गुन महिन्यात वटकीर्तीत उदय हा सूर्याचा झाला.